नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये। तर हा बघत आहे तुम्ही टीम बेस इन्सेंटिव्ह फॉर्म। तर हा आपल्याला कसा भरायचा असतो, दर महिन्याला आपण हा फॉर्म भरून देत असतो। तर बऱ्याच आशांचा काय होतं आहे की यामध्ये फॉर्म भरताना चुका होत आहेत आणि हा फॉर्म इंग्लिशमध्ये असल्यामुळे बऱ्याच आशांना हा फॉर्म कळत नाही आहे की काय लिहायचं। जसे की आपल्याला यामध्ये 17 हेड आहे आणि 17 हेडची आपल्याला माहिती भरायची असते। तर अडचणी येत आहेत फॉर्म भरण्यासाठी। तर ज्या माझ्याकडे अशा मैत्रिणी आहेत जो माझा हा व्हिडिओ बघत आहेत आणि माझ्या चॅनलवरती माझे व्हिडिओ बघत असतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आज मी टाकलेला आहे की टीम बेस फॉर्म कसा भरायचा। आणि हा फॉर्म आहे इंग्लिशमध्ये। याच्या आधी आपण जो फॉर्म भरत होतो तो मराठीत होता, त्यामुळे अशांना कुठली अडचण येत नव्हती मराठीत असल्यामुळे। पण आता हा फॉर्म इंग्लिशमध्ये असल्यामुळे बऱ्याच माझ्या अशा मैत्रिणी आहेत त्यांना अडचण येत आहे फॉर्म भरण्यामध्ये। तर मी आज हा फॉर्म तुम्हाला समजावून सांगत आहे मराठीमध्ये की प्रत्येक जे रकाने दिलेले आहे आपल्याला 17, तर त्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये काय भरायचं। तर यामध्ये आपण जे आपला महिनाभर आपण काम करत असतो प्रत्येक हेडवर, जसं आहे ANC नोंदणी 12 आठवड्याच्या आत, आपलं लसीकरण आहे, आपले किती बालकं असतात, आणि त्यानंतर आपण काय काय सेवा देतो, जसं की BP शुगरचा कॅम्प NCDमध्ये NCD अंतर्गत, त्यामध्ये जर कोणी रुग्ण निघाले असेल तर त्याच्या नोंदी। त्याच्यानंतर आपल्या सभा आहे VHND मासिक सभा आहे, VHNNCची सभा। त्यानंतर आहे आपले आपण महिन्याला किती स्फुटम घेतो ते, असं ज्या बऱ्याच ज्या आपण महिनाभर गोष्टी करत असतो, आपल्या जे हेड आहे आपले त्यानुसार जे आपण कार्य करतो तेच या आपल्या इन्सेंटिव्ह फॉर्ममध्ये भरायचं असते आपल्याला। पण बऱ्याच अशांना मग हे समजत नाही की हे जे दिलेले आहे रकाने यामध्ये आपण काय लिहायचं। तर हे आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि समजून घेणार आहोत की हा फॉर्म आपण कसा भरायचा। तर चला मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा जो पहिला रकाना आहे यामध्ये आपल्याला या महिन्यामध्ये जर आपली ANC नोंदणी असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, तर या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे। हा जो पहिला रकाना आहे त्याच्यामध्ये जर आपली या महिन्यात 1 नोंदणी असेल, 2 नोंदणी असेल, 3 नोंदणी असेल, तर हे इथे 1 लिहायचं। तर आता या महिने हा नोव्हेंबर महिना आहे, डिसेंबर महिना आहे, तर या महिन्यामध्ये माझी 1 ANC नोंदली आहे तर मी इथे 1 लिहिलं आहे। तुमच्या जर 2 असेल, 3 असेल, तर तुम्ही 2 किंवा 3 जशा आहे नोंदल्या तशा इथे लिहायचा। त्याच्यानंतर आहे हा दुसरा खाना। तर या रकान्यामध्ये जेवढे आपण लिहिलं आहे 1, 2 तेवढंच या सुद्धा रकान्यामध्ये तेवढंच लिहायचं। त्याच्यानंतर आहे हा तिसरा रकाना। तर याच्यामध्ये ज्या आपल्या माता नोंदल्या या महिन्यामध्ये 1, 2, तर त्याच्या गुणीला इथे करायचं आहे आणि 1/100 परत 100 करायचा। म्हणजे हे माझी या महिन्याची 1 माता नोंदली आहे, तिलाच गुणीला परत 1/100। म्हणजे इथे जर 2 असत्या माझ्या तर मी इथे 2 लिहिले असते, 2/100, आणि 1 असल्यामुळे 1/100 असे केलं आहे। आणि त्यानंतर हा आहे चौथा रकाना, याच्यामध्ये आपल्याला 100% लिहायचं आहे। 100% याच्यासाठी लिहायचं आहे की आपल्या या महिन्यामध्ये जी नोंदणी पाहिजे आहे 1, 2, 3, जशी आपली लोकसंख्या असते, लोकसंख्यानुसार माझ्या गावची लोकसंख्या आहे 450, तर माझं टार्गेट आहे की मला महिन्याची 1 ANC, तर माझी 1 ANC आहे, त्याच्यामुळे माझं हे 100% काम आहे। तुमच्या जर लोकसंख्या मोठी असेल, जास्त असेल, 1200, 1300, तर तुम्हाला पाहिजे 2 ANC। तर तुमच्या जर 2 असेल तर तेव्हा इथे 100%, आणि तुमची काहीही नसेल, ANC जर 0 आहे तेव्हा इथे तुम्ही 0 लिहायचा, इथे पण 0 लिहायचा, इथे पण 0 लिहायचा, आणि 0/100 करायचे, आणि तेव्हा इथे 0% येईल। जसे आता इथे मी 100% लिहिले, म्हणजे माझं हे या महिन्यातलं काम 100% झालं आहे ANC नोंदणीचं। तर तुम्ही इथे 0% लिहायचा, आणि मग इथे जे पैसे आहे आपले, तर या पैशाच्या ठिकाणी पण इथे दिलेलं आहे की किती पैसे होणार आपले 1 ANC नोंदले तर इथे माझ्या लोकसंख्येनुसार माझी 1
जी एन सी आहे ती बरोबर आहे. त्याच्यामुळे मी इथं जे 60 रुपये आहे ते इथे मी 60 रुपये लिहिलेले आहेत. हे इथे मी 60 रुपये असे लिहिलेले आहेत. तर इथे जर तुमचं शून्य असेल, एन सी नोंदणी शून्य असेल, तर हे इथे जे 0% येईल आणि इथं जे पैसे आहेत ते पण इथे शून्य येणार. म्हणजे इथे तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही. जसे की आपले हे 17 जे कॉलम आहेत, त्या 17 कॉलमनुसार आपल्याला पैसे असे ठरवलेले आहेत की आपलं जर काम 100% असेल तर आपल्याला 60 रुपये मिळणार, कमी असेल त्यापेक्षा तर 45 रुपये मिळणार. तर माझ्या लोकसंख्येनुसार माझी एक नोंदणी या डिसेंबर महिन्यात झालेली आहे, तर मला इथे हे 60 रुपये मिळणार. त्याच्यानंतर आपण बघू हा दुसरा खाना. तर यामध्ये आहे की या महिन्यामध्ये आपण म्हणजे आपली ही वरची एन सी आणि आपल्या मागील महिन्यातल्या ज्या गरोदर माता आहे त्या पकडून या महिन्यात आपल्या किती गरोदर माता आहेत. तर माझ्या मागच्या महिन्यामध्ये 3 होत्या आणि या महिन्यामध्ये 1 नोंदल्यामुळे आता माझ्या गरोदर माता झालेल्या आहेत 4. तर या 4 गरोदर माता इथे मी पहिल्या रकान्यामध्ये लिहून घेतल्या. त्यांच्यानंतर हा दुसरा रकाना आहे, याच्यामध्ये पण आपल्या या 4 माता लिहून घेतल्या आहे. आणि हा तिसरा रकाना आहे, यामध्ये 4 गुणीला 4/100 हे लिहून घेतले आहे. म्हणजे आपल्या जर माता जेवढ्या आहे तेवढ्याच गुणीला आणि त्याच्या भागीला 100 करायचे आहे. तर हे कामसुद्धा माझे 100% झालेले आहे. त्याच्यामुळे मी इथे 100% लिहून घेतलेले आहे. तर हे 100% काम झाल्यामुळे इथे पण मला हे 60 रुपये मिळणार आहे. तर हे बघा, इथे पण मी 60 रुपये लिहून घेतलेले आहेत. तर हे आपले जर काम जिथे 100% झालेले असेल तिथे आपण 100% लिहायचं आहे. आणि इथे जर आपलं काम 0 असेल तर इथे आपण 0 लिहायचं, म्हणजे इथे आपल्याला एकही रुपया मिळणार नाही. तर हे झालं दुसरे 2 रकाने आपण समजून घेतला आहे, पहिला आणि दुसरा. म्हणजे पहिल्या रकान्यामध्ये आपली जर या महिन्यामध्ये एन सी नोंदणी असेल, गरोदर मातेची नोंदणी असेल तर ते लिहून घ्यायचं आहे. दुसऱ्या रकान्यामध्ये म्हणजे 2 नंबरचा जो कॉलम आहे हा आपला, तर याच्यामध्ये आपल्याला मागच्या महिन्यातील आणि या महिन्यातील मिळून आपल्या गरोदर माता एन सी माता किती झाल्या ते लिहून घ्यायचं आहे. आता बघू आपण आपला तिसरा रकाना. तर यामध्ये आहे आपल्याला की आपली एच बी एन सी जी आहे, तर आपली एच बी एन सी किती सुरू आहे. म्हणजे आपण ज्या एच बी एन सी विजिट करतो 42 दिवसापर्यंत वजन घेतो बाळाचे, 3ऱ्या दिवसापासून किंवा 7व्या दिवसापासून, तर ते आपली एच बी एन सी किती सुरू आहे तर ते इथे लिहून घ्यायचे आहे. तर माझी या महिन्यामध्ये 1 एच बी एन सी सुरू आहे, तर मी इथे 1 लिहून घेतलेला आहे. 1, परत दुसऱ्या रकान्यामध्ये 1 आणि तिसऱ्या रकान्यामध्ये 1 गुणीला 1/100 आणि 100% काम. तर कोणाची 2 सुरू असेल, कोणाच्या गावामध्ये जशी लोकसंख्या असते तसे तुमचे एच बी एन सी सुरू असते. 1, 2, 3 किंवा बाहेर गावातली नसेल तर बाहेरगावची माहेरी आलेली मुलगी, तर अशी एच बी एन सी सुरू असते. तर माझ्या गावामध्ये माझी 1 एच बी एन सी या महिन्यामध्ये सुरू होती, तर मी इथे 1 लिहून घेतले. त्याच्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये पण 1 लिहिलं आणि त्याच्यानंतर हा तिसरा रकाना आहे. तर यामध्ये सुद्धा सुद्धा 1 लिहून घेतलेला आहे. आणि त्यानंतर 1 गुणीला 1/100 आणि हे 100% लिहून घेतलं आहे इथे. तर हे या महिन्यातील माझं 100% काम आहे. म्हणजे माझा 0 नाही आहे. जर माझी एकही एच बी एन सी सुरू नसती तर इथे 0 आला असता, इथे पण 0 आला असता आणि इथेही 0 गुणीला 0/100 म्हणजे इथे 0% काम आणि इथे पैसेसुद्धा 0 आले असते. पण हे एक एच बी एन सी सुरू असल्यामुळे इथे 100% काम आलेलं आहे आणि हे पैसेसुद्धा इथे 60 रुपये आलेले आहे. तर अशा प्रकारे आपण 3 रकाने बघितलं आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा. तर पहिला रकाना आहे
ANC किती आहे या महिन्यात नोंदणी, त्याच्यानंतर एकूण आपल्या किती आहे, त्याच्यानंतर या महिन्यामध्ये सुरू असलेली HbA1c 1 2 3, 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3, अशा प्रकारे हे आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर बघू आपण 4 नंबरचा कॉलम. तर यामध्ये आपलं जे लसीकरण असते, दर महिन्याला जे लसीकरण असते, VHND दिवस, ग्राम आरोग्य पोषण दिवस, ज्यामध्ये आपण बाळांना, गरोदर मातांना बोलवून लसीकरण करत असतो. 0 ते 2 वर्षापर्यंत, 5 वर्षांच्या वरील बालके आपल्या ANC. तर यामध्ये आपण ज्यांना पेंटा दिला असेल, गोवर दिला असेल, DPT बूस्टर दिलं असेल, हे जे लाभार्थी आहे ते आपल्या इथे लिहायचे आहे. तर माझे या महिन्यामध्ये 6 लाभार्थी होते, तर मी इथे 6 लाभार्थी लिहिले. त्याच्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये पण 6 लाभार्थी लिहिले. त्याच्यानंतर 6 गुणिला 6 भागिला 100, म्हणजे या महिन्यातले जे माझं काम पाहिजे आहे तर ते माझं इथे 100% झालेलं आहे. म्हणजे माझे जे लाभार्थी होते लसीकरणाचे त्यांना लसीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे इथं मी 100% पूर्ण लिहिलेलं आहे. तर त्याचनुसार मग आपण आपले पैसे पण लिहू. तर इथे सुद्धा मी 60 रुपये लिहिलेले आहे. म्हणजे या महिन्यातलं जे माझं लसीकरणाचं काम होतं ते माझं इथे 100% झालेलं आहे. म्हणून ह्या 4 नंबरच्या कॉलममध्ये तुमचे जे लाभार्थी असतात लसीकरणाचे, कोणाचे 4 असतात, कोणाचे 5 असतात, कोणाचे 6 असतात, म्हणजे BCG आहे, कोणाचा पेंटा आहे, पहिला दुसरा गोवर आहे, DPT बूस्टर आहे, 5 वर्षावरील बूस्टर आहे. तर हे आपले जेवढे पण लाभार्थी असतात ते हे 4 नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला लिहून घ्यायचे आहे. पहिल्या रकान्यामध्ये जेवढे लाभार्थी असेल तेवढे, दुसऱ्या रकान्यामध्ये पण जेवढे लाभार्थी असेल तेवढे, आणि तिसऱ्या रकान्यामध्ये जेवढे लाभार्थी असेल त्याच्या गुणीला आणि त्याच्या भागीला 100 करायचे आहे. आणि इथे 100% म्हणजे आपलं हे तुमचं हे काम जे आहे ते 100% झालं आहे. आणि मग आपले इथे पैसे पण तेवढे 60 रुपये लिहायचे आहे. तर अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत 4 कॉलम बघितले. पहिल्या कॉलममध्ये ANC नोंदणी पहिल्या 12 आठवड्याच्या आत, त्याच्यानंतर आपल्या एकूण ANC, त्याच्यानंतर HbA1c या महिन्यातली, आणि त्याच्यानंतर लसीकरणाचे लाभार्थी आपले, त्या दिवशी लसीकरण असते त्या दिवशी किती लाभार्थी होते ते. आणि त्याच्यानंतर मग आपण पाहू 5वा कॉलम. तर हे इतकं डिटेल याच्यासाठी मी सांगत आहे तुम्हाला, कारण की हा प्रत्येक वेळी जो फॉर्म आहे भरताना बऱ्याच आशांना खूप अडचणी येतात आहे. म्हणजे इथे इंग्लिशमध्ये असल्यामुळे त्यांच्या लक्षात राहत नाही. आणि असं जर तुम्ही समजून घेतलं मराठीमध्ये फॉर्म, आणि तुम्ही तुमच्या एक रजिस्टर करा आणि त्या रजिस्टरला लिहून घ्या की आपल्याला पहिल्या रकान्यामध्ये काय लिहायचं आहे, दुसऱ्या रकान्यामध्ये काय लिहायचं आहे, तिसऱ्या रकान्यामध्ये काय लिहायचं आहे, चौथ्या रकान्यामध्ये काय लिहायचं आहे, आणि 5वा कॉलम कशासाठी आहे, असं जर तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्हाला दर महिन्याला अजिबात अडचण येणार नाही फॉर्म भरण्यासाठी. तर आता आपण बघू 5वा कॉलम. तर 5वा कॉलम आहे की तुम्ही CBAC फॉर्म किती भरता. तर आपण दर महिन्याला CBAC फॉर्म भरत असतो. तर हे CBAC फॉर्म आपण ज्यांचं वय 30 वर्ष पूर्ण होते त्यांचा फॉर्म आपण भरत असतो. आणि ज्या आपण ANC नवीन नोंदले आहे त्यांचा पण आपण CBAC फॉर्म भरत असतो. तर यामध्ये आपल्याला जशी लोकसंख्या असेल त्यानुसार आपले फॉर्म निघणार. तर माझं या महिन्यात 2 फॉर्म आहे, तर मी इथे 2 लिहिलेलं आहे. तुमचे जशी लोकसंख्या आहे, तुमची जर 1000 लोकसंख्या असेल तर 4, 5, 6 असे पण फॉर्म निघू शकतात. किंवा कोणत्या महिन्याला काहीच नाही निघणार तर तेव्हा आपण इथे 0 लिहायचा. इथे 0 लिहायचा, सेकंड कॉलममध्ये पण 0 लिहायचा, आणि 0 गुणिला 2 आणि 0 भागीला 100 असं करायचं. मग इथे आपलं येईल 0% काम. तर आपण 0% काम करायचंच नाही आहे. दर महिन्याला आपण एक तरी फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुम्ही 4 फॉर्म असेल तर पुढच्या महिन्यात 2 भरायचे, या महिन्यात 2 भरायचे, असं करायचं की एकाच महिन्यामध्ये 4 भरायचे नाही किंवा 5 भरायचे नाही. म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला फॉर्म भरता आला पाहिजे. तर माझे इथे या महिन्यामध्ये 2 फॉर्म आहेत. इथे मी 2 फॉर्म लिहिले. त्याच्यानंतर पहिल्या रकान्यामध्ये 2 लिहिले, दुसऱ्या रकान्यामध्ये 2 लिहिले, आणि तिसऱ्या रकान्यामध्ये जसं आपण गुणाकार आणि भागाकार करत असतो तर 2 गुणिला 2 भागीला 100 म्हणजे हे 100% काम झालेलं आहे. आणि याचे आपण पैसे 60 रुपये लिहिलेले आहे. तर प्रत्येक याचे आपल्याला 100% जर काम आपलं झालं असेल तर आपल्याला त्याचे पैसे 60 रुपयेप्रमाणे मिळणार आहे. तर आता आपण इथे पहिलं हे जे पान आहे हा आपला 3 पानाचा फॉर्म आहे.
तर पहिल्या पानावरील 5 रकाने आपण बघितले आणि त्याचे काम आणि काय काय लिहायचं, कोणत्या पद्धतीने लिहायचं, गुणाकार भागाकार कसा करायचा, हे सगळं 5ही आपण रकाने जे आहे समजून घेतलेले आहे. आता आपण पाहू दुसऱ्या नंबरचं पान आणि त्यावरील सर्व माहिती समजून घेऊ. त्यानंतर आहे 6 नंबर. तर या 6 नंबरमध्ये आहे की आपण ज्या NCD कॅम्प घेतो, तर NCD कॅम्पमध्ये आपण BPचे रुग्ण किती तपासले. तर जे आपली तपासणी असतात, लोक असतात, आपल्या लोकसंख्येनुसार 1000 लोकसंख्या असेल तर जास्त लोक येणार, कमी असेल तर कमी येणार. आता माझी लोकसंख्या कमी आहे, त्याच्यामुळे माझे या कॅम्पला जे लोक आले आहेत ते 13च लोक होते. तर मग मी त्यानुसार ह्या पहिल्या रकान्यामध्ये 13 लोक लिहिले, दुसऱ्या रकान्यामध्ये 13 लिहून घेतले आणि हा तिसरा रकाना आहे ज्यामध्ये आपण गुणाकार भागाकार करतो. 13 गुणिला 13 भागिला 100, म्हणजे हे 100% काम झालेलं आहे. जिथे आपलं 100% काम झालेलं आहे तिथे आपल्याला पैसे पण 60 रुपये लिहायचे आहे. तर इथे जर आपला कॅम्प झाला नसेल, 0% काम असेल, तिथे पूर्ण 0 0 येणार, इथे 0, इथे 0, इथे 0, इथे 0 आणि इथे पण 0 आणि इथे पण पैसे आपले 0 येणार. इथे आपल्याला कुठलेही पैसे मिळणार नाही. पण आपण दर महिन्याला NCD कॅम्प घेत असतो, त्याच्यामुळे इथे आपला 0 येणार नाही. इथे कोणत्या महिन्याला कमी पण लोक येऊ शकतात कॅम्पला, तर 10 पण येऊ शकतात, 7-8 पण येऊ शकतात, म्हणजे काही ना काही लोक येतात जसे आपण कॅम्प घेत असतो. तर इथे सुद्धा आपण लिहून घेतलं आहे. त्याच्यानंतर आहे आपला 7वा कॉलम. तर 7वा कॉलम 6व्या कॉलमशीच रिलेटेड आहे. म्हणजे हा जो आपण कॅम्प घेतला आहे BPचा, तर याच्यामध्ये इतक्या 13 लोकांमध्ये कोणीतरी एखादी ज्याचं BP वाढलेला आहे असा एक रुग्ण निघू शकतो किंवा निघणार पण नाही. कधी कधी आपण जेव्हा कॅम्प घेऊ एखाद्या महिन्याला निघणार पण नाही. तर हा BPचा शुगरचा जो कॅम्प आपण घेतला आहे, BPचा NCD अंतर्गत कॅम्प घेतला आहे, तर या कॅम्प्समध्ये एक रुग्ण माझा BPचा निघालेला आहे. तर त्याच्यामुळे इथे मी 6व्या नंबरच्या कॉलममध्ये 1 लिहिलेला आहे. 2 जर निघाले असते 2 लिहिलं असतं, 3 आणि काहीही नाही निघालं असते ते 0 लिहिलं असतं. तर इथे 1 लिहायचं आहे, दुसऱ्या कॉलममध्ये पण 1 लिहायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा कॉलम 1 गुणिला 1 भागिला 100 आणि इथे 100%, म्हणजे हे काम माझं 100% झालेलं आहे. इथे माझा 1 रुग्ण निघाला, त्याच्यामुळे हे काम 100% झालं आणि हे 100% काम झाल्यामुळे इथे मला 60 रुपये मिळालेले आहे आणि इथे मी 60 रुपये लिहून घेतलेला आहे. जर या कॅम्पमध्ये एकही रुग्ण निघाला नसता तर इथे मी 0 लिहिला असता, इथे पण 0, इथे पण 0, इथे पण 0, कारण हे काम झालं नाही त्याच्यामुळे इथं 100% झालं नाही, म्हणजे इथे 0 आणि इथे पण 0, म्हणजे हे पैसे मला मिळणार नाही. आता आपण, कारण 6वा आणि 7वा कॉलम एकासोबत रिलेटेड आहे. त्यानंतर आपण बघू 8 नंबरचा कॉलम. तर 8 नंबरचा कॉलम आहे आपला डायबिटीज, म्हणजे शुगरसाठी जो आपण कॅम्प घेतो, NCD अंतर्गत शुगरसाठी जो कॅम्प घेतो. किती लोक बोलावले आपण आपल्या कॅम्पला, तर माझ्या या कॅम्पला 9 लोक आले होते. तर मी इथं 9 लोक लिहून घेतलेले आहे. तुमच्या कॅम्पला जेवढे लोक येतात 10, 20, 15 जशी लोकसंख्या असेल तसे, तर इथे तो आकडा लिहून घ्यायचा आहे. पहिल्या कॉलममध्ये मी 9 लिहिले आहे, 9 लोक आले असल्यामुळे. तर इथे स्त्री पुरुष दोन्ही आलेले आहेत. दुसऱ्या कॉलममध्ये 9 लिहिले आणि मग इथे गुणाकार केला, 9 गुणिला 9 भागिला 100 आणि हे काम माझे 100% आहे. म्हणजे जो शुगरचा कॅम्प होता त्यामध्ये लोक आले, 9 लोकांच्या तपासण्या झाला, 100% काम झालं आणि इथे पण जे पैसे आहे ते 60 रुपये लिहिले आहे. म्हणजे हे काम माझे 100% झाले. इथं 60 रुपये लिहिले. तुम्ही जर हा कॅम्प घेतला नाही तर तुमच्या इथं 0 येणार, 0 0 0 आणि इथे 0 पैसे. त्याच्यामुळे हा कॅम्प दर महिन्याला घ्यायचा आहे BPचा आणि शुगरचा. तर हा आपण कॅम्प दर महिन्याला घेतच असतो. तर हे सुद्धा आपल्याला इथे 60 रुपये मिळालेले आहे. जसं की
6, 7, 8 आणि 9 यानंतर 9 नंबरचा कॉलम आहे. तर हे चारही कॉलम एकामेकाशी रिलेटेड आहे. म्हणजे कॅम्प घेणे आणि कॅम्पमध्ये जर रुग्ण निघाले बीपीचे, शुगरचे, तर ते आपल्याला 7 आणि 9 नंबरच्या कॉलममध्ये लिहून घ्यायचे आहे. तर आता आपण बघू 9 नंबरचा कॉलम. तर 9 नंबरच्या कॉलममध्ये पण या NCD कॅम्प अंतर्गत जे शुगर कॅम्प आपण घेतला त्यामध्ये किती रुग्ण निघाले. तर यामध्ये सुद्धा एका व्यक्तीला शुगर थोडं निघालं, तर ते मी इथे एक व्यक्ती लिहून घेतलेलं आहे. आणि जे आपण आतापर्यंत केलं की पहिल्या कॉलममध्ये 1, दुसऱ्या कॉलममध्ये 1, 1 गुणिला 1/100, 100% काम. तर हे जे आपण रुग्ण लिहिलेले आहे, एक आकडा टाकला आहे, एक बीपीचा आणि एक शुगरचा. तर हे लोकांचे नावंसुद्धा आपल्याला जे आपलं रजिस्टर असते NCD अंतर्गत जे रजिस्टर आपण केलेले आहे बीपी आणि शुगर रुग्णाचं, त्याच्यामध्ये ह्यांचे नावं लिहून घ्यायचे आहे. आणि आपल्या ज्या शिवचे मॅडम आहे त्यांना हे नाव सांगायचे आहे. म्हणजे त्यांच्या पोर्टलवर ते नाव लिहून घेणार, अपडेट करणार माहिती. तर इथे 100% काम झाल्यामुळे इथे पण पैसे 60 रुपये मिळालेले आहे. इथे पण हे पैसे लिहून घेतलेले आहे. तुमचा जर इथे एकही रुग्ण निघाला नसेल तर तुम्ही इथं 0 लिहायचा, 0 आणि इथे 0 पैसे. तर अशा प्रकारे हे 9 नंबरपर्यंत आपण माहिती बघितलेली आहे. आता आपण बघू 10व्या नंबरची माहिती की 10व्या नंबरच्या कॉलममध्ये काय आहे. तर 10व्या नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला आपण दर महिन्याला किती स्पुटम पाठवतो किंवा टाकतो. तर आपण जर या महिन्यामध्ये 2 स्पुटम टाकले असेल तर 2 लिहायचे, 3 टाकले असेल 3 टाकायचे. म्हणजे आपण जेवढे टाकले तेवढे लिहायचे. जसं की माझं या महिन्याला मी 1 स्पुटम टाकला, तर पहिल्या रकान्यामध्ये 1, दुसऱ्या रकान्यामध्ये 1 आणि तिसरा रकाना आपला आहे 1 गुणिला 1/100 आणि 100% काम. तर हा जो 10व्या नंबरचा रकाना आहे हा स्पुटमसाठी आहे की तुम्ही या महिन्याला किती स्पुटम टाकलेले आहे. तसं हे तुमचं लोकसंख्येनुसार आहे. तुम्हाला वर्षाचं किती टार्गेट आहे त्यानुसार तुम्हाला स्पुटम टाकायचे आहे. तर माझ्या लोकसंख्येनुसार मला यावर्षीचं माझं 14 टार्गेट होतं आणि माझं 14 टार्गेट पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 16 माझे स्पुटम टाकून झालेले आहे. तर माझं या महिन्याला 1 मी स्पुटम टाकला आणि 1 पूर्ण 1 लिहून घेतलं. पहिल्या रकान्यात 1, दुसऱ्या रकान्यात 1 आणि या प्रकारे हे पूर्ण लिहून घेतलं. तर असा हा 10 नंबरचा कॉलम आहे की हा आहे TBसाठी स्पुटमसाठी. त्याच्यानंतर आहे आपला 11 नंबर. तर 11 नंबरच्या कॉलममध्ये आहे आपलं NCD अंतर्गत. तर 11व्या नंबरचा कॉलम जो आहे तो आपला आहे की जे रुग्ण असतात त्यांना आपण विजिट, म्हणजे जसे जे सिरियस रुग्ण आहे, आजारी आहे किंवा जे संदर्भित सुट्टी होऊन आलेले आहे, जसं की सिजर झालेली माता असेल तर आपण त्यांना विजिट देतो. आणि जे ऑपरेशनवालेले असतात त्यांना आपण विजिट करतो. असे जे रुग्ण आहे तर आपण या महिन्यात अशा किती रुग्णांना भेटी दिलेल्या आहे ते आपल्याला 11व्या नंबरच्या कॉलममध्ये लिहायचं आहे. तर माझ्या इथे जे सिजरची पेशंट होती तिला मी भेट दिली आहे त्याच्यामुळे मी इथं 1 लिहिलेलं आहे. तर हे 11व्या नंबरच्या कॉलममध्ये 1 किंवा 2च आपल्याला महिन्यातून असे पेशंट मिळणार, कारण इथे जास्त पेशंट असू शकत नाही. तर इथे आपण 1 लिहिलेला आहे. 1 पहिल्या कॉलममध्ये 1, दुसऱ्या कॉलममध्ये 1, तिसऱ्या कॉलममध्ये 1 गुणिला 1/100 आणि 100% काम. आणि तसेच पैसे पण आपण 60 रुपये लिहून घेतलेले आहेत. तर हे 11व्या नंबरचं आहे की आपण संदर्भित जे पेशंट असतात आपल्या गावात त्यांना आपण किती रुग्ण आहेत आणि किती भेटी दिल्या. तर असे 1 किंवा 2च पेशंट असू शकतात. त्याच्यानंतर आहे आपलं 12 नंबरचा कॉलम. तर 12 नंबरच्या कॉलममध्ये हे जे आहे काम हे आपल्या CH मॅडम करत असतात. तर त्यांच्याकडून ही माहिती घ्यायची आपल्याला आणि हे या कॉलममध्ये आपल्याला भरायचे आहे, कारण हे काम आपण करत नाही. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे OPD काढली, संजीवनी पोर्टल आहे, संजीवनी पोर्टलवर त्या काम करत असतात, आपण काम करत नाही. तर संजीवनी पोर्टलवर त्यांनी माझ्या गावासाठी 4 लोकांचं
जे काही काम केलं असेल त्यांनी मला सांगितलं, तर ते मी इथं लिहून घेतलं आहे. तर तुम्ही हे माहिती CHOकडून घ्यायची, त्यांना विचारायचं. ई-संजीवनी पोर्टलवर ते काम करत असतात. तर ती आपल्याला ते माहिती देतात की त्यांनी या महिन्यात तुमच्या गावाचं, कारण त्यांच्याकडे सबसेंटरचे पूर्ण गावं असतात. तर त्यांनी समजा 20-25 लोकं केले असेल, तर तुमच्या गावातले 3-4 लोकं असू शकतात. तर हे माझ्या गावातले 4 लोकं त्यांनी मला सांगितले आणि हे मी 4 असे लिहून घेतलेले आहे. पहिल्या रकान्यात 4, दुसऱ्या रकान्यात 4, तिसऱ्या रकान्यामध्ये 4 गुणिला 4/100 आणि 100% काम, आणि हे 100% काम झाल्यामुळे हे इथे 60 रुपये लिहून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपण 10, 11 आणि 12 3 रकाने बघितले. 10मध्ये जे आपण स्फुटम टाकतो ते, त्याच्यानंतर 11मध्ये जे संदर्भित लोक आहे त्यांना जे भेटी देतो आपण ते, आणि 12मध्ये ई-संजीवनी पोर्टलवर CHO सर मॅडम जे काही काम करतात ते आपल्याला सांगितलं ते. आता त्यानंतर आपण बघणार आहोत 13 नंबरचा कॉलम. तर हा 13 नंबरचा जो कॉलम आहे, 13 नंबरच्या कॉलममध्ये आहे की दर महिन्याला आपण एक योगसभा घेत असतो. सबसेंटरला असते ती योगसभा, आणि त्यामध्ये जे BP शुगरचे रुग्ण आहे किंवा इतरही लोक आहे गावातील, त्यांना बोलावून आपली योगसभा होत असते. आपण आशा कर्मचारी, सर्व कर्मचारी त्या सभेला हजर राहतो. तर ती योगसभा या 13 नंबरच्या कॉलममध्ये लिहायची आहे. तर तुमची दर महिन्याला एक योगसभा होते, 2 होते, 3 होते, पण मोस्टली दर महिन्याला एकच सभा होत असते. तर एक इथे सभा लिहायची आहे 13 नंबरच्या कॉलममध्ये. तर एक सभा पहिल्या रकान्यात 1, दुसऱ्या रकान्यात 1, तिसऱ्या रकान्यात 1 गुणिला 1/100, 100% काम, आणि त्याचे पण 60 रुपये. तर 13 नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला योगसभा लिहायची आहे. त्याच्यानंतर आहे 14व्या नंबरचा कॉलम. तर याच्यामध्ये आपली जे मीटिंग आहे, मंथली मीटिंग, ती लिहायची आहे. तर मंथली मीटिंग आपली एक होत असते, तर ती पण आपण इथे एक लिहून घेतलेली आहे. एक पहिल्या रकान्यात 1, दुसऱ्या रकान्यात 1, तिसऱ्या रकान्यामध्ये 1 गुणिला 1/100, 100% काम, आणि इथे 60 रुपये. त्याच्यानंतर आहे 15वा कॉलम. 15व्या नंबरमध्ये लिहायचा आहे आपल्याला VHND. तर VHND तर आपल्याला दर महिन्याला होतेच, हा न चुकणारा प्रोग्राम आहे आपला. तर आपल्याला 15 नंबरचा जो रकाना आहे त्याच्यामध्ये आपली एक VHND, तर इथे पण आपल्याला वरीलप्रमाणे लिहून घ्यायचं आहे, आणि इथे पण 60 रुपये आपण लिहिलेले आहेत. तर त्याच्यानंतर आहे 15 नंबरचा. तर 15 नंबरचा जे आहे फुटबॉल इन द मंथ. तर हे जे आहे, तर हे फुटबॉल जे आहे, तर हे, तर यामध्ये जे असे गंभीर जे आजारी रुग्ण असतात, तर त्यांचे रजिस्ट्रेशन CHO करत असतात. तर जे काही कोणी आजारी असेल खूप, तर त्यांचे जे OPD काढत असतात, तर ते आपल्याला इथे लिहून घ्यायचे आहे. तर यामध्ये हे OPD त्यांनी काढलेली आहे. तर त्यांनी मला सांगितले की 4 या महिन्यामध्ये त्यांनी केलेले आहे. तर हे इथं 4 त्यांना, हे 16वा नंबरचा जो कॉलम आहे हे त्यांनाच विचारून आपल्याला लिहायचं आहे. तर इथे मी 4 लिहिलेले आहे. पहिल्या खाण्यामध्ये, दुसऱ्या खाण्यामध्ये पण 4, आणि तिसऱ्या रकान्यामध्ये 4 गुणिला 4/100 आणि 100% काम, आणि इथे 60 रुपये लिहिलेले आहे. त्याच्यानंतर आहे आपला 17वा कॉलम, शेवटचा कॉलम. तर यामध्ये आपल्याला या महिन्यातील गृहभेटी लिहायचे आहे की या महिन्यामध्ये आपण किती गृहभेटी केलेल्या आहे. तर आपली जी लोकसंख्या आहे त्यानुसार आपल्या गृहभेटी, आपले घरे जे आहे त्यानुसार आपल्या गृहभेटी राहणार आहे. तर या महिन्यामध्ये माझ्या समजा 120 गृहभेटी झालेल्या आहेत. तर गृहभेटी बघा, पहिल्या रकान्यामध्ये आपण गृहभेटी लिहून घ्यायच्या, दुसऱ्या पण रकान्यामध्ये लिहून घ्यायच्या, आणि तिसरा रकाना आपला वरीलप्रमाणे 120 गुणिला 120
भागीला 100 आणि 100% काम. तर हे आपण लिहिल्यानंतर इकडे आपण आपले 60 रुपये लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पूर्ण आपले जे पैसे आपण लिहिले त्याची टोटल मारायची. तर 1 पासून 17पर्यंत आपले जेवढे रकाने आहेत त्यामध्ये आपण आपले 100% माझं काम झालेलं आहे, त्याच्यामुळे मला हे पूर्ण 1000 रुपये मिळणार. तर इथे मी पूर्ण 1000 रुपये लिहून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे हा इन्सेंटिव्ह फॉर्म जो आहे टीम बेसचा तो आपल्याला भरून घ्यायचा आहे. तुमचे जर एखाद्या कॉलममध्ये एखाद्या रकान्यामध्ये 0% जर काम असेल तर तुम्ही 0 पैसे टाकायचे आणि तेवढे पैसे मायनस करायचे, पूर्णच्या पूर्ण 1000 रुपये लिहायचे नाही. आणि तुमचे जर सर्व 100% काम झालेलं आहे 1 पासून 17पर्यंत तर तुमचे सर्व रकान्यामध्ये पैसे येणार आणि तुमचे पूर्ण 1000 रुपये होणार. पण कधी आपले काही एखाद्या महिन्यामध्ये आपली ANC नसते, तर मग आपला तो जो खाना आहे त्यामध्ये रकाना पहिल्या नंबरचा तिथे आपला 0 येऊ शकतो आणि मग ते पैसे आपले मायनस होणार. अशा प्रकारे आपल्याला कधी पूर्णपणे 1000 रुपये मिळत नाही. तर अशा प्रकारे हा टीम बेसचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे 1 ते 17 रकान्यापर्यंत. तर अशा प्रकारे आज आपण हा टीम बेसचा फॉर्म जो आहे तो पूर्ण 1 ते 17पर्यंत पूर्ण समजून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगितलेला आहे. हा फॉर्म इंग्लिशमध्ये आहे. तर मला आशा वाटते की तुम्हाला हा फॉर्म समजला असेल आणि नाही समजला असेल तर कुठे नाही समजला तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता. तर अशा प्रकारे हा फॉर्म आपण आज समजून घेतलेला आहे आणि दर महिन्याला फॉर्म भरताना जे अडचणी आहेत तर ती कमी होण्यासाठी मला असं वाटते की हा जो फॉर्म आहे तुम्ही 1 ते 17पर्यंत जर आपल्या वहीमध्ये लिहून ठेवला तर तुम्हाला नक्कीच अडचण येणार नाही फॉर्म सोडवण्यासाठी आणि जे महिन्याचं जे काम आहे ते सुरळीत होईल. तर आशा करते तुम्हाला हा फॉर्म समजला असेल आणि आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, आपल्या आरोग्याच्या माहितीसोबत. कारण आपला आरोग्याचा विषय असा आहे की जितका पण सांगितला आणि जितका पण समजण्याचा प्रयत्न केला तर कमी आहे. तर सर्वांना नमस्कार आणि बाय बाय.